नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. ज्याप्रमाणे हिंदूंचं जे काही श्रद्धास्थान प्रयागराज इथे मोठ्या प्रमाणात महाकुंभ मेळा झाला, लाखो करोडो लोक तिथे जमा झाले. त्याचप्रमाणे दरवर्षी सौदी अरेबियातील मक्का या ठिकाणी मुस्लिम बांधव जगातील कानाकोपऱ्यातून ह्या सौदी अरेबियातील मक्का या ठिकाणी गोळा होत असतात, जमा होत असतात. त्याचप्रमाणे घटना अशी एक घडलेली आहे. ती घटना म्हणजे बघा, जे काही सौदी अरेबियातील मक्का हे ठिकाण आहे, त्या ठिकाणी आमिर नावाचा व्यक्ती आहे. आमिर गदाफी हाच प्रकरण हे एक विलक्षण आणि प्रेरणादायी घटना आहे, ज्यात श्रद्धा चिकाटी आणि नीतीचा अद्भुत संगम दिसून येतो. आणि असाच एक सध्या एक चमत्कार झालेला आहे. बघा, लिबियाचा रहिवासी आमिर अल महिदी मसूर आणि अल गदाफी असं टोटल त्याचं नाव आहे. टोटल मी नाव सांगतो बघा, थोडं मोठं आहे. आमिर अल महदी मनसूर अल गदाफी हज करण्यासाठी असं त्याचं नाव आहे. तर तो सौदी अरेबियाला हज साठी निघाला होता. मात्र सेबा ह्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याच्या अल गदाफी या आडनावामुळे सुरक्षा यंत्रणाची चांगली तारांबळ उडाली. आणि कारण हे नाव जे आहे ते माजी लिबियन नेते मुअम्मर गदाफी यांच्याशी संबंधित असल्याने अजूनही काही सुरक्षा केंद्रांमध्ये धोक्याच्या यादीत ह्या राजाचं नाव आहे. तेथील तो एक राजा होता. आणि जे काही गदाफी हे राजा होता, तो असा शासक होता की कोणी काय जरी केलं तर त्याला भरचौकामध्ये फाशी देत होता. त्या कारणामुळे त्याचं अजूनही नाव ही ब्लॅकलिस्टमध्ये आहे. आणि त्यामुळे कारणाने जे काही गदाफी आडनाव आहे, खरं तर ते गदाफी त्या जे काही आमिर आहे त्याच्या आजोबाचं नाव आहे, परंतु हे आडनाव त्याच्या पाठीमागे लागल्यामुळं सगळा गोंधळ उडाला आणि त्याला हज यात्रेला म्हणजे सौदी अरेबियाला जाण्यासाठी त्याला अडवण्यात आलं. परंतु बघा, तुम्ही एखाद्या वस्तूला किंवा तुमची जर भावना आणि तुमच्या जर इच्छा ह्या प्रामाणिक असतील तर देव तुम्हाला काही करून त्याच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करतो किंवा ते तुम्हाला वस्तू देतो. त्याचप्रमाणे इथे एक असा एक चमत्कार झालेला आहे. तो म्हणजे बघा, जो काही चमत्कार असा झालेला आहे की ह्या जी काही आमिर आहे तो जाण्यास निघाला होता, परंतु ह्या एक जे काही तुम्हाला आता जे काही चौकशी दरम्यानचे जे काही आडनावामुळं त्याला अडथळा आला आणि त्याला तुम्ही जाऊ शकत नाही हे नाव सांगून किंवा तुम्ही आता ह्या चौकशी झाल्यानंतर जाऊ शकता असं त्याला सांगण्यात आलं. परंतु त्या चौकशीला बराच वेळ झाला आणि जे काही विमान होतं ते सौदी अरेबियाच्या मार्गाने निघून गेलं. आणि हा चौकशी झाली, सगळं डॉक्युमेंट क्लिअर झाले, परंतु विमान मात्र निघून गेलं होतं. आणि त्यावेळेस तिथील जे काही विमानतळावरती स्टॉप होता त्याने सांगण्यात आलं की आता तुम्ही परत जाऊ शकता आणि पुढच्या वेळेस तुम्ही हज यात्रेसाठी ट्राय करू शकता. परंतु जो काही आमिर होता, तो आमिर इतका दृढ इच्छेने आणि त्याची काही ही श्रद्धा होती, त्या श्रद्धेने त्याला देवापासून कोणी म्हणजेच देवाच्या यात्रेपासून कोणीही त्याला थांबू शकलं नाही. तर अशी एक गोष्ट झाली की विमान हे तांत्रिक बाबीमुळं एकदा नाही तर दोनदा रिटर्न आलं. तर बघा, नेमकं ही अद्भुत कहाणी काय आहे. तर हा यात्रेसाठी निघाला आणि तिथे त्याला अडवलं किंवा तुझे डॉक्युमेंट असे तसे आहेत किंवा तुझी क्लिअर नाहीत. त्या चौकशी दरम्यान त्याचं विमान निघून गेलं. विमान काही 100-150 अंतरावरती 150 किलोमीटर अंतरावरती जातं आणि त्याचं इकडं पूर्ण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि त्या व्हेरिफिकेशनमध्ये तो पास होतो आणि विमानाकडे निघतो. त्याला सांगण्यात येतं की तुमचं विमान निघून गेलेलं आहे. मग तो तिथेच वेट करत बसतो. तेथील म्हणतात की तुम्ही आता जाऊ शकता, परंतु त्याला त्याचं मन मानत नव्हती की आपण आता रिटर्न जावं. तितक्यात त्यांच्या कानावरती एक अनाउन्स पडतं की जे काही सौदी अरेबियाला
एक विमान चाललं होतं, ते विमान रिटर्न आलेलं आहे काही बिग डेमुळे. मग त्याला आनंद होतो की आता मला हे विमान रिटर्न आलेलं आहे आणि मला यामध्ये बसू देतील आणि मी माझी अल्लाने देवाने माझी जी काही भावना होती, माझी जी श्रद्धा होती ऐकली आणि विमान वापस परत पाठवलं. परंतु ह्याच्यामध्ये परत एक अडचण आली अशी की त्यावेळेस त्या विमानाचा एसी खराब झाला होता आणि एसी खराब झाल्यामुळं तो विमान परत त्या जो काही विमानतळ होतं त्यावरती आलं. परंतु जे काही विमानाचे पायलट होते, चालक होते, त्यांनी सरळ सरळ यांना नाकारण्यात आलं की बाबा आता मला परत वनवेवरनं जे काही विमान आहे ते इंजिन त्यांचे जे काही ज्याप्रमाणे हेलिकॉप्टर जे काही एच काढून त्याच्यावरती उतरतं त्याप्रमाणे पूर्ण विमान जे आहे ते मला त्या सिस्टीमला घ्यावं लागेल, इंजिन पूर्ण बंद करावं लागेल, शिडी लावावं लागेल. म्हणजे जसं काही पहिल्यापासून जी काही प्रोसेस आहे त्या प्रोसेस करावं लागेल, मगच यांना विमानामध्ये घेतलं जाईल. त्यासाठी मला अर्धा ते 1 तास जाऊ शकतो. त्या कारणाने मी काय ह्यांना विमानामध्ये घेऊ शकत नाही. ह्या कारणाने त्यांनी स्पष्ट आमिरला नकार दिला आणि ते विमान परत म्हणजेच हवेमध्ये उडान झालं. परंतु परत अजून एक घटना अशी झाली की ते विमान परत काही अंतरावरती गेलं. ह्यावेळेस मात्र ते विमान चांगलं 200 ते 300 किलोमीटर अंतर पार केलं होतं. आणि महत्वाचं म्हणजे जे काही लिबिया आणि जे काही सौदी अरेबिया हे अंतर आहे ते अंतर 2000 ते 2500 इतकं अंतरावरती आहे. आणि हा प्रवास, हा टप्पा खूप लांब असल्या कारणाने परत एकदा जे काही पायलट आहेत त्याने असा निर्णय घेतला की परत एसी याचा खराब झालेला आहे आणि मी जे काही विमान आहे ते रिटर्न परत विमानतळावरती येत आहे. तर परत ते विमान दुसऱ्यांदा परत जो आणखीनपर्यंत जो काही आमिर आहे तो तिथंच बसून होता. बघा त्याची श्रद्धा, चिकाटी आणि नेतीची अद्भुत कहाणी आहे. पहिल्यांदा विमान गेलं तरी आमिर तिथंच होता. दुसऱ्यांदा विमान हवेमध्ये गेलं, उड्डाण झालं तरी पण आमिर तिथंच होता. आणि दुसऱ्यांदा मात्र त्याच्या कानावरती आवाज परत आला की जे काही सौदी अरेबियाला विमान चाललं होतं ते विमान परत रिटर्न येत आहे तांत्रिक बिघाडीमुळे. तर तो परत खुश झाला, परंतु खुशी झाला आणि निराशी होता. कारण पहिल्यांदा त्याला विमानामध्ये ज्यावेळेस पहिला विमान खराब झालं होतं त्यावेळेस त्याला विमानामध्ये बसण्यासाठी नाकारण्यात आलं होतं. तरी पण तो श्रद्धा घेऊन बसला होता आणि दुसऱ्यांदा परत विमानतळावरती आलं, त्याची दुरुस्ती केली, सगळं झालं. त्यामध्ये पायलटलाच एक बुद्धी सुचली की असं का होत आहे. तर त्यांनी एक शपथ घेतली आणि ह्या सगळ्यांना सोडा, परंतु जे काही या विमानामधला जे काही शीट खाली आहे त्याचं नाव काय आहे तर त्या आमिरला बोलवा आणि त्याला मी घेऊन गेल्याशिवाय माझं विमान हे उड्डाण करणार नाही असं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगून टाकलं. आणि ज्या वेळेस आमिर हा त्या विमानामध्ये बसला आणि विमान हे सुखरूप ह्या लिबिया ते सौदी अरेबियापर्यंत सुखरूप पोहोचलं, कोणतेही बिघाड आलं नाही, काही झालं नाही. तर ह्याला तुम्ही अंधश्रद्धा म्हणू शकता किंवा तुमच्या काही म्हणू शकता, परंतु ही जी घटना आहे ती घटना ही घडलेली आहे. तुम्ही जर एखाद्या गोष्टीला पूर्ण श्रद्धेने, कुठलीही स्पर्धा असू द्या किंवा देवधर्म असू द्या किंवा कुठल्या अनेक गोष्टी असू द्या, तुम्ही जर त्या गोष्टी पूर्ण मनापासून आणि इच्छेने करत असाल तर त्या गोष्टी तुम्हाला 100% भेटणार. ही एक काळाचा आणि नीतीचा एक संगम असू शकतो किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीला खरंच मनातून जी गोष्ट पाहिजे ती जर तुम्ही करण्याचा पूर्ण प्रयत्न केला तर 100% ती गोष्ट तुम्हाला सक्सेस होऊ शकते आणि त्यामध्ये तुम्ही सक्सेस सुद्धा होऊ शकता मित्रांनो. तर इतकाच व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास परत एकदा हीच विनंती की तुम्ही जर चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी मला मोटिवेट ठरेल. जय हिंद.